माथा चुकवी व्यथा जन्माचा किंवा आता जागा रे भाई तो जागा आता जागा रे भाई साधू संतांनी आपल्याला हिताविषयी जागरूक केले. मग ऐका ना बाबा, त्या संतांनी काय उपकार केलेत तर तुकोबाराय म्हणतात इतके उपकार केलेत की ते मला सांगता येत नाहीत. काय सांगू आता संतांचे उपकार माझ निरंतर जागविती. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाच्या यमाप्रमाणे एकदा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. पण त्याआधी सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. सर्वांनी करा. महिला मंडळ ज्यांना ज्यांना हात असतील अशा सर्वांनी करा. आणि आता हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा घेतले. पण काय सांगू आता संतांचे उपकार माझ निरंतर जागविती. मग ऐका बाबा, त्या संतांनी आपल्यावर कोणते उपकार केले तर तुम्हाला आम्हाला जागवण्याचं काम केले. मग आणखी कोणते उपकार केले तर महाराज म्हणतात की ते साधू संत सहज आपल्याला बोलतात, सहज आपल्याला सांगतात, पण त्यांच्या कृतीतून ते आपल्याला शिकवतात अभंगाचा तृतीय चरण. सहज
शिकविती. लक्षपूर्वक ऐका. ते साधू संत काय उपकार करतात तर बाबा ते साधू संत सहज बोलतात, सहज वागतात, पण त्यांच्या सहज बोलण्यातून आपल्यासाठी तो उपदेश असतो. पण ऐका ना बाबा, ते साधू संत आपल्याला सहज सांगतात की भक्ती करा, परमार्थ करा, त्या देवाचं नामस्मरण करा. पण आपण करता का तुम्ही? नाही करत. का नाही करत? कारण त्याचं ऐका, जर एखादा आपल्याला सांगत असेल की परमार्थ कर, तर तो आपण करू शकत नाही. का? कारण बाबा या देहाला प्रपंच करण्याची सवय लागली. त्याला अचानक परमार्थामध्ये ढकलणं जमणार? ह्या मनाला प्रपंचाची सवय लागली आणि मन त्याला म्हणतात बाबा या मनाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? आपलं मन, आपला स्वभाव हा कधी बदलत. आता तुम्हाला सांगते, काही महिलांना खूप भांडायची सवय असते. नसावी बर का कुणाला, पण असते बर का. पण तुम्ही कितीही प्रयत्न केला की इथून पुढे मी अजिबात भांडणार नाही, तुमची सवय जाणार आहे का? नाही जाणार. अवघड आहे बाबा. मग ऐका, ज्यामध्ये कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी देखील बदल होत नाही, त्याचं नाव काय आहे? बोलत चला बर का. काय आहे? स्वभाव. आणि स्वभाव त्याला म्हणतात ज्यात बदल होत. कुत्र्याचं शेपट ते नळीत घातलं तरी ते त्याला म्हणतात. एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे. 2च मिनिटात सांगते बाबा की स्वभाव त्याला म्हणतात ज्यामध्ये बदल होत. एकनाथ महाराज म्हणतात, आधी होता वाघ्या. इथे नाही ना कुणी आहे? दैव योगे झाला पाग्या.
स्वभाव जाईना त्याचा एकट राहीना मूळ स्वभाव जाईना काय म्हणता मूळ स्वभाव जाईना आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या त्याचा एकट राहीना मूळ स्वभाव जाईना 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 किंवा आधी होती दासीन पट्टराणी केली तिसीन तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. महाराज असं सुंदर वातावरण तयार झाले की असं वाटतं नुसतं गातच राहावं. पण ऐका ज्यामध्ये कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी बदल होत नाही त्याचं नाव स्वभाव आहे. पण ऐका ना बाबा या देहाला या शरीराला या मनाला प्रपंच करण्याची सवय लागली त्याला अचानक परमार्थामध्ये ढकलणं जमणार नाही. पण ऐका तुकोबाळे म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे एखादी गोष्ट जर करता येत नसेल पण त्या गोष्टीचा जर सराव केला तर नक्कीच आपण परिपूर्ण होऊ शकतो. प्रॅक्टिस मेक